जेवण असं साधं असेल ना, मग बनवायला खूप भारी वाटते. आता इथे ना मी फार काही नाही, फक्त खिचडी बनवणार आहे आणि खिचडी माझी फेवरेट आहे. त्यासाठी सर्व भाज्या मी इथे कट करून घेतल्या आणि आता भाज्यांमध्ये ना हा कांदा ना मला नेहमी खूप रडवत असतो. पण खिचडीला टेस्ट कांद्यामुळेच येत असते, त्याच्यामुळे त्याला टाकावाच लागतो. सर्व भाज्या मस्त कट करून घेतल्या आणि पटकन इथे खिचडी बनवायला घेतली. तेलामध्ये सर्व भाज्या शिजवून घेतल्या आणि सर्व भाज्या शिजवल्यानंतर माझ्या लक्षात आलं, की मी शेंगदाणे टाकायला विसरले आहे. मग शेंगदाणे मी नंतर ॲड केले, कारण आमच्या घरामध्ये शेंगदाण्याशिवाय खिचडी कोणीच खात नाही, कोणालाच आवडत नाही. त्याच्यामुळे शेंगदाणे हे टाकावेच लागतात. मस्त सर्व मसाले इथे रेडी होतात. त्याच्यानंतर मसाल्याच्या डब्यातले सर्व मसालेसुद्धा ॲड केले आणि त्यानंतर तांदूळ टाकले आणि मग एक साईडला खिचडी बनवायला ठेवली. आता खिचडी तर मी आमच्यासाठी बनवली, पण रितू खिचडी खात नाही. त्याच्यामुळे रितूसाठी मला इथे बेसन पोळी बनवायची होती. आणि हे ना माझं नेहमी ठरलेलं असते, की जेव्हा मी खिचडी बनवते ना, त्यावेळेस मी रितूसाठी बेसन पोळीच बनवत असते. मस्त इथे खिचडी पण रेडी होती आणि हे जे ताट होतं ना, हे मी माझ्या फ्रेंडकडे देणार होते. मिस्टर येताना जिलेबी घेऊन आले होते. तर असं होताचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.